मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इथे 32 साईजमध्ये परफेक्ट कटोरी बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता ब्लाऊजची तयार उंची बघूया आपण किती आहे. शोल्डर आहे इथपर्यंत मोजून घेते. माझी तर 13 इंच भरली, 13 इंच भरलेली आहे, म्हणजे 13 माझी तयार आहे. आता इथं काय करायचं, बोटनेकसाठी समजून सांगते. बोटनेकमध्ये आपण मुंडा थोडासा डीपमध्ये आकार देत असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. त्यासाठी उंची थोडीशी वाढवून घ्या, कारण की हे अंतर आपण, माझी कटोरी ब्लाऊजची पद्धत थोडीशी वेगळी आहे म्हणून समजून सांगते. हे अंतर आपण मोजतो का, मग ते अंतर बऱ्याच वेळा मुंडा डीपमध्ये असल्यामुळे कमी भरतं. लक्षात ठेवा. इथे आपण कशा पद्धतीने पकडतो, साधा जर ब्लाऊज आपला असला कटोरीचा तयार अधिक 1 इंच पकडतो ना, म्हणजे मुंडा जर डीपमध्ये असेल, बोटनेकमध्ये समजून सांगते, मुंडा जर डीपमध्ये असेल आणखीन ते खाली होऊन जातं. बऱ्याच वेळा तिथं जागा सुद्धा शिल्लक नसते. त्यासाठी काय करायचं, मी कटिंग तर दाखवणारच आहे तुम्हाला. त्यासाठी ब्लाऊजची उंची थोडीशी वाढवून घेतली तरी सुद्धा चालेल. अर्धा इंचाने वाढवा किंवा पाऊण इंचाने वाढवली तरी सुद्धा चालेल, समजून सांगते. किंवा तुम्ही ही उंची ठेवली तरी सुद्धा चालेल. एक ब्लाऊज ह्याच्यामध्ये तुम्ही साधा ब्लाऊज बिना अस्तरचा शिलाई करा किंवा कटोरी ब्लाऊज अस्तरचा शिलाई केला तरी सुद्धा चालेल साध्या पद्धतीने. म्हणजे काय होईल, तुमची डबल प्रॅक्टिस होऊन जाईल त्यामध्ये, समजून सांगते त्यासाठी. आता इथे बघा उंची आपण आता 13 ह्याची भरली, तयार म्हणजे भरली, आलं लक्षात. आता इथे आपण अर्धा इंच वाढवून घेऊया, म्हणजे आपण इथे काय करणार आहोत, 13.5 तयार ठेवूया, आलं लक्षात. हे पा मी काय केलं, परत एकदा समजून सांगते. मुंडा डीपमध्ये असल्यामुळे लक्ष देऊन बघा, ब्लाऊजची आपली तयार उंची किती भरली, 13 भरली, आलं लक्षात. आता इथे आपण 13.5 तयार ठेवूया. हे पा 13 तयार भरली, पण आपण आता इथे काय करूया, 13.5 तयार ठेवूया, आलं लक्षात. जर उंची कमी असली तर तुम्ही ह्याच्यामध्ये वाढवू सुद्धा शकता. आता इथे आपण 13.5 तयार ठेवणार आहोत, लक्षात ठेवा. आता इथे परफेक्ट आपली तयार उंची राहणार आहे. आता इथं काय करायचं, आपल्याला ही 13.5 तयार ठेवायची, मग त्याच्यामध्ये प्लस 1 इंच जास्त घ्यायचं, लक्षात ठेवा. उंचीचं माप टाकताना लक्षात ठेवा, 13.5 तयार ठेवायची, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं पाठीच्या बाजूला मार्किंग करताना. आता हा मी इथे पेपर घेतलेला आहे. आता इथे आपल्याला 13.5 तयार ठेवायची आहे, लक्षात ठेवा. तयार ब्लाऊजची उंची आता त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या. आता इथे 13.5 अधिक 1 इंच, इथे मी 14.5 वरती मार्किंग करून घेते, लक्षात ठेवा. शिलाईच्या सहित झालंय आपलं. सर्वात आधी इथे मी तुम्हाला पाठीची बाजू तयार करून दाखवते, म्हणजे कटिंग करून दाखवते. हे पा 13.5 तयार, त्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलं, आलं लक्षात. ही सुद्धा पद्धत ह्याच्यामध्ये वापरू शकता. हे सुद्धा माप तुम्ही इथे टाकू शकता, परफेक्ट आहे म्हणून समजून सांगते. आता इथे बघू शकता, अशी लाईन ओढून घेते ह्या बाजूला. आता इथे आपल्याला शोल्डर आणि मुंडा माप टाकून घ्यायचं आहे. हे पा बोटनेक चार्ट आहे, बघू शकता इथे. आज आपण बघतोय 32 साईजमध्ये, 32 साईजमध्ये बघतोय आज आपण इथे. आता 32 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर, 32 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 6.5 इंच लागतं. 32 साईजमध्ये परफेक्ट मुंडा 6.5 इंच लागतो. आपण काय करतो, जेवढं शोल्डर घ्यायचं आहे ना आपल्याला, तेवढंच मुंडासुद्धा घेत असतो, परफेक्ट ब्लाऊज बसतात. आता 32 साईजमध्ये परफेक्ट गळारुंदी 3.5 इंच घ्यावी लागते. 32 साईजमध्ये पाठीची जर बाजू तुम्हाला घ्यायची असेल, गळा उंची 3.5 इंच तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता 32 साईजमध्ये शोल्डर 6.5, मुंडा 6.5, गळारुंदी 3.5 इंच टाकायची आहे. आता ही मापे आपण इथे टाकून घेऊया. सर्वात आधी शोल्डर 6.5 इंच परफेक्ट आहे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. शोल्डर 6.5 इंच, इथे मी 6.5 इंचावरती माप टाकून घेते. की पा इथे मी 6.5 इंचावरती माप टाकून घेतलं. आता मुंडा जेवढं शोल्डर ठेवलं, बोटनेकसाठी समजून सांगते, मुंडासुद्धा आपल्याला तेवढाच टाकावा लागतो, लक्षात ठेवायचं नेहमी. आता मुंडासुद्धा मी तेवढाच माप टाकून घेते. जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच इथे मी मुंड्याचं सुद्धा माप टाकून घेतलं, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. हे पा जेवढं शोल्डर ठेवलं, परत सांगत असते म्हणजे तुमचंही कुठे चुकणार नाही म्हणूनसाठी. झालं बरोबर. आता इथे बघा, अशी लाईन ओढून घेते. जेवढं शोल्डर तेवढाच मुंडा ठेवला आपण इथे. हे अशा पद्धतीने इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते. ह्या बाजूला सुद्धा थोडंसं मार्किंग मोठं करते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल त्यासाठी. आता इथे छाती मोजून घ्यायची आहे. छाती मोजताना नेहमी हुकाची बाजू घेत जा, म्हणजे हुकपट्टीची बाजू घेत जा, मोजायला सोपं पडतं त्यासाठी. आता इथून इथपर्यंत माझे किती भरते, 8 इंच भरते. म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे, एकच बाजू मोजून घेतली, म्हणजे पूर्ण ब्लाऊजची एक बाजू, म्हणजे आपल्या इथे चौथा भाग असतो, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथून इथपर्यंत मोजला, आपलं किती भरलेलं आहे, 8 इंच, म्हणजे हा आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे. आता इथे ह्या बाजूला आपल्याला काय करावं लागतं, 2 इंच जास्त घ्यावं लागतं. इथे मार्जिन नाही आहे, त्यासाठी आपण काय करत जा नेहमी, जरी ब्लाऊज आपला फिट्ट झाला तर जागा सुद्धा नसते बऱ्याच वेळा, मग काय करायचं,
त्यावेळेस इथे कोणतीही तुमची साईज असू द्यात लक्षात ठेवायचं नेहमी एक पद्धत महत्त्वाचं आहे म्हणून सांगत असते मी तुम्हाला नेहमी. इथून असा टेप पकडायचा, आपले किती भरते किती सुद्धा साईजमध्ये भरू द्यात इथपर्यंत पहिली शिलाईची टिप लक्षात ठेवायचं. आपल्या इथे भरलं 8 इंच, तुमचं किती सुद्धा भरत असेल वेगवेगळ्या साईजमध्ये, मग तरी तुम्ही ते मोजून घ्यायचं आणि ह्या बाजूला 2 इंच नेहमी लक्षात ठेवायचं, वाढून घ्यायचा. जरी आपला फिट्ट झाला ब्लाऊज तरी उसवायला आपल्याला जागा राहिली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे किती भरलं, आपला 8 इंच भरलेला आहे ना. आता इथे आपण काय करूया, 8 इंचावरती मार्किंग करून घेऊया, कारण की आपला हा 32 साईजमधला ब्लाऊज आहे. आलं लक्षात. आता 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेते. सर्वात आधी हे पहा, इथून मी इथे 8 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आणि 2 इंच शिलाई मार्जिन लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. 2 इंच पकडतच जा. हे पहा 8 इंच प्लस 2 इंच लिहून ठेवलं, लक्षात ठेवत जा. आता इथं काय करायचं, हे पहा आहे अशीच लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची, आहे अशीच. कमर घेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं. फिटिंग करताना आपण करतोच ना, बरोबर भरतं ते अंतर. कमर घेर मोजावंच लागतो आपल्याला, बरोबर भरतं. बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत, तेवढंच भरतं बरोबर. हे पहा आहे अशीच मी लाईन खालीपर्यंत ओढून घेतली. आलं लक्षात. आता पाठीचा मुंडा 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1 इंचावरती इथून इथे 1 इंच लक्षात ठेवत जा. बोटनेकसाठी पाठीचा मुंडा हा कोपरा पकडायचा, हा कोपरा 1 इंच कोपरा इथे मी मार्किंग करून घेतलं 1 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. आणि मध्य करून घ्यायचा. हे पहा इथं आपला मध्य झालेला आहे. आलं लक्षात. आता आकार देऊन घ्यायचा. हे पहा इथं मिळाला पाहिजे आकार. हे पहा इथून द्या. हे पहा इथं मिळवत घ्यायचा. हे पहा किंवा ह्या बाजूने द्या. हे पहा अशा पद्धतीने आकार द्या इकडच्या बाजूला. इथं मिळला पाहिजे आकार, लक्षात ठेवायचा. नाही तर बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो बघा, मुंडा पुढे मागे होतो बाही जोडल्याच्या नंतर. लक्षात ठेवायचं. त्यासाठी हे 2 इंचाची आपण लाईन ओढली का, म्हणजे हे अंतर इथं थोडंसं जुळवून आलं पाहिजे. लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा असं दे, थोडं थोडं मार्किंग करा. नाही जमलं ना, थोडं थोडं मार्किंग करायचं, म्हणजे चुकत नाही आपलं तिथे कुठे. आलं लक्षात. हे पहा थोडं 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 मार्किंग करायचं, परत त्याच्यावरून असं मार्किंग करायचं, म्हणजे चुकत नाही. आलं लक्षात. आता हे बरोबर झालं. आता गळारुंदीचं माप टाकून घ्यायचं. आता इथे आपल्याला गळारुंदी किती टाकायची आहे, 3.5 इंच. ज्यांच्याकडे बोटनेक चार्ट नाही आहे त्यांनी एक फोटो काढून ठेवा, म्हणजे मापे टाकायला तुम्हाला सुद्धा तुमच्या साईजमध्ये सोपं पडेल. फोटो काढून ठेवा, एक फोटो काढून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. साईज, शोल्डर, मुंढा, गळारुंदी, गळा उंची प्रत्येक साईजानुसार 28 साईजपासून ते 44 साईजपर्यंत आहे. फोटो काढून ठेवायचा, वहीमध्ये लिहून ठेवा. परफेक्ट मापाचे बसलेले ब्लाऊज आहेत. आता इथे आपल्याला गळारुंदी किती टाकायची आहे, 3.5 इंच ह्या साईजमध्ये लक्षात ठेवत जा. आता इथे मी 3.5 इंचावरती माप टाकून घेते. आता 3.5 इंच घेते, इथे गळारुंदीचं माप टाकून घेते 3.5 इंचावरती. हे पहा इथे मी 3.5 इंचावरती माप टाकून घेतलं, लक्षात ठेवत जा. हे पहा बघू शकता इथे एवढं तुमचं शिलाईमध्ये जाईल. पायपिंग करायची असेल किंवा पलटी करायचा असेल कपडा अस्तरचा, आलं लक्षात, तेवढं तुमचं इथे शिलाईमध्ये जाईल. इथे बाही जोडण्यामध्ये एवढं तुमचं जाणार आहे. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्ही ते पकडू शकता. शक्यतो 1/2 इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. आपण बाही जोडताना काय करतो, 1/2 इंच पकडतोच ना. आता इथे गळ्याच्या बाजूला तुमचं किती पकडतं त्यावरती सुद्धा अवलंबून असतं, पण परफेक्ट शोल्डर आहे. हे पहा एवढं तुमचं शिलाईमध्ये जाईल, एवढं तुमचं शिलाईमध्ये जाईल. परफेक्ट होणार शोल्डर बरोबर तेवढी पट्टी आपली इथे तयार होते, म्हणजे ब्लाऊज बसायला तुम्हाला इथे एकदम असा परफेक्टच बसणार आहे. आता इथे आपण गळा रुंदी 3.5 इंच टाकली. आता गळा उंची 3.5 इंच टाकायची आहे. हे पहा इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला सेम हेच मार्किंग आपल्या इथं करून घ्यायचं आहे. जेवढं घेतलं नाही तर वरच्या बाजूला तेवढंच करून घ्या. हे पहा इथं अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार ठेवू शकता. गोल ठेवायचा असेल तर ठेवू शकता. फक्त इथून काय करायचं, इथून 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1/2 इंचावरती केलं तरी सुद्धा चालेल, किंवा अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालतो. नाही मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं. अंदाजाने अशा पद्धतीने ह्याच्यावरती तुम्ही आकार ठेवू शकता. हे पहा हे अशा पद्धती आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता, किंवा इथून 1 इंच घेतले तरी सुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम नाही. किंवा अंदाजाने असा आकार देऊ शकता ह्याच्यामध्ये. हे लक्षात ठेवायचं नेहमी. आता तुमचा बघा गळा किती तयार आहे, आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. गळा ह्याच्यामध्ये तुम्ही डीप ठेवायचा असेल तर डीप ठेवू शकता. ही पट्टी आपली बघायची. फक्त तुम्हाला इथे मी दाखवते, म्हणजे तुमचा ब्लाऊज बघून नक्की लक्षात येईल. तुमच्या 4.5 इथे तयार आहे, 4.5 तयार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही 4 इंच ठेवलं तरी चालेल, 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. लक्षात ठेवत जा. मग काय करायचं, त्याच्यामध्ये जेवढा तुम्हाला गळा तयार ठेवायचा, आता समजा तुम्हाला इथे 3.5 तयार ठेवायचा, मग काय करायचं, 1 इंच वाढवून घ्यावं लागतं. आलं लक्षात. शिलाईसाठी लागतं त्यासाठी.
इथे आपण 3 इंच तयार ठेवूया, 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. शिलाईच्या सहित झालं, लक्षात ठेवा. हे पहा, समजून सांगते. आता समजा तुम्हाला इथे 3 इंच तयार ठेवायचा आवड्यानुसार, मग 3 इंच मार्किंग करून घेतलं मी आणि वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचं. सोपं आहे एकदम. हे पहा, वरच्या बाजूला मी 1 इंच मार्किंग असं करून घेतलं. आता इथं काय करायचं, हे पहा, डायरेक्ट अशी लाईन ओढून घ्या. सोपं आहे. हे पहा, ह्या बाजूला सुद्धा सरळ हीच लाईन अशी सरळ खाली ओढून घ्यायची. हे पहा, खालीपर्यंत ओढली तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल ना. आपण कुठून मार्किंग केलं गळ्याचं. हे पहा, ही लाईन ना आहे अशीच खालीपर्यंत ओढली तरी सुद्धा चालते. आणि हा आपला गळा. आता शिलाई होऊन तुमचा आणखीन खाली येऊ शकतो. म्हणजे ह्यातलं हे अर्धा इंच आपण जास्त घेतलं का, इथं आपण गळा उंची अधिक 1 इंच घेतलं ना, गळा तयार अधिक 1 इंच, मग ह्यामधलं अर्धा इथं जाईल ना तुमचं, पलटी करण्यामध्ये जाईल. किंवा पायपिंगसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता आवड्यानुसार. मग ह्यातलं अर्ध तुमचं इथे अस्तर जोडण्यामध्ये लागेल, म्हणजे बरोबर होऊन जातं. गळा उंची तुमची इथे परफेक्ट होऊन जाईल. आता गळा इथे तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथून काय करतो कोण कोण, 1 इंच मार्किंग करतात. हे पहा, इथून 1 इंच सुद्धा घेऊ शकता. हे पहा, इथून मी 1 इंच घेते. तुम्हाला इथे मी फक्त दाखवते आकृती काढून. हे पहा, समजा तुम्ही इथे 1 इंच घेतलं, इथे तुम्हाला नॉट नाही लावायची, पण तुम्ही इथे 1 इंच घेऊ शकता. मग गळा आहे असाच हा तयार करू शकता आवड्यानुसार. आता हा गळा इथे मी मार्किंग करून दाखवते. तो गळा मार्किंग करताना काय करायचं, तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार दिला तरी सुद्धा चालेल इथे. आता इथे मी काय करते, आकार देण्यासाठी ह्या दोन्हीचा मध्य काढून घेते. हे पहा, ह्या दोन्हीचा मध्य काढून घेते. ही लाईन ना लक्षात ठेव. हे पहा, असं मध्य काढून घेते. मध्य काढून इथे झाला. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. मध्य काढून झाला, बरोबर आलं लक्षात. आता आकार देताना काय करायचं, हे पहा, ह्याचं सुद्धा तुम्ही इथे मध्य काढू शकता. हे पहा, ह्याचं सुद्धा मध्य काढू शकता. हे पहा, असं पकडायचं आणि मध्य काढून घ्यायचं. इथे सोपं पडेल तुम्हाला, त्यासाठी समजून सांगते. आता आकार देताना काय करायचं, हे पहा, थोडक्यात आपण इथे मटक्या गळ्याचा आकार देऊया. ह्या बाजूला हे पहा, अशा पद्धतीने घ्यायचं. इकडून थोडासा बाहेर आला तरी सुद्धा चालेल. डिझाईनमध्ये जर तुम्हाला करायचं असेल ना, थोडंसं बाहेर आलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. परत एकदा आकार व्यवस्थित आलेला आहे का असं बघायचं. मटका गळा थोडासा आपला रुंदत असतो ना इकडचा आकार. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही ते आकार ठेवू शकता. पोटली बटन सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये जोडू शकता. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. मध्य काढून घ्यायचा, ह्याचं सुद्धा मध्य काढून घ्यायचा, म्हणजे आकार द्यायला तुम्हाला सोपं पडेल. इथून थोडंसं 2 लाईनी बाहेर गेलं तरी सुद्धा चालेल आकार देताना. मग तुम्ही असा आकार ह्याच्यामध्ये ठेवू शकता. हे पहा, 2 लाईनी थोडंसं बाहेर गेलं तरी सुद्धा चालतं. उलट ना हा गळा ना इतका सुंदर दिसतो. हे पहा, अशा पद्धतीने देऊ शकता. आता पाठी टक्स. हे पहा, गळा तुमचा थोडासा खाली येईल ना. आता गळ्याच्या उंचीनुसार घ्यायचं. हे पहा, अशी लाईन ओढून घ्या खडूने किंवा पेनाने ओढलं तरी चालेल. हे पहा, बरोबर उंची. हे 2 इंच आहे का आपण इथं घेतलं ना, ह्याचा मध्य करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने मध्य करून घ्यायचा. इथं येतोय मध्य, मग इथे उंचीला घ्या बरोबर. हे पहा, अशा पद्धतीने ही लाईन म्हणजे थोडीशी पुढे गेली, पण इथे घ्या उंचीला. हे पहा, परत एकदा सांगते, मध्य करून घ्या. ह्याचा असा मध्य झाला इथे 2 इंचाच्या पुढे असं पकडायचं, मध्य करून घ्यायचं. हे उंचीचं माप बरोबर झालं. आणि इथं काय करायचं, अर्धा इंच घ्यायचं, इथे अर्धा इंच घ्यायचं आणि असा बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने. गळा डीपमध्ये आहे ना म्हणून सांगते. थोडंसं ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे काय होतं, व्यवस्थित होऊन जातं. फिटिंगला सुद्धा आपली कमी जास्त होत नाही. आता हे मी इथे कट करून घेते. पहा, इथून सुरुवात करते कटिंग करायला. आता ह्या बाजूने हे पहा, इथून आपला हा मुंडा. आकार फक्त लक्षात ठेवा, पाठीच्या बाजूला आपल्याला कशा पद्धतीने आकार द्यायचा असतो. बोटनेकसाठी पाठीच्या मुंड्याला डीप असल्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला ते आकार द्यावा लागतो. लक्षात ठेवायचं नेहमी पद्धत, थोडासा खोल आकार असतो. या अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. सोपं करून समजून सांगितलं उलट मी इथे तुम्हाला. आता इथे आपल्या समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. हा मी दुसरा पेपर घेतलेला आहे. आता समोरच्या बाजूची तयार उंची, मग अशी काय केलं आपण, 13.5 तयार ठेवायची आपल्याला. ते आपण मग अशी काय केलं, 13.5 त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घेतलं ना पाठीच्या बाजूसाठी. 1 इंच वाढून घ्यावं लागतं पाठीच्या बाजूसाठी. फक्त समोरच्या बाजूला काय करावं लागतं, उंची आहे तेवढी, म्हणजे ब्लाऊजची तयार होणारी उंची असेल तेवढीच मार्किंग करून घ्यावी लागते. कारण की आपण इथे काय करतो, क्रॉसपट्टी सेपरेट काढतो ना, म्हणूनसाठी समजून सांगते. ब्लाऊजची तुमची जेवढी तयार आहे ना तेवढीच उंची घ्यायची. आपण मग अशी काय केलं, 1 इंच वाढून घेतलं ह्याच्यामध्ये. हे पहा, 14.5 ठेवली ना आपण, मग अशी 13.5 तयार होणार ना, मग 1 इंच वाढून 14.5 ठेवली. आलं लक्षात. हे माप परफेक्ट तुम्ही टाकून घ्यायचा तुमच्या ब्लाऊजवरती, लक्षात ठेवा.
म्हणजे आता इथे काय करायचं आपल्याला 13.5 तयार ठेवायची. आलं लक्षात. समोरच्या बाजूची उंची इथे 13.5 सुद्धा लिहिलेलं आहे, मगाशी समजून सांगितलं होतं मी तुम्हाला. मग पाठीच्या बाजूसाठी आपण 1 इंच घेतलं, आता 1 इंच वाढून घ्यायचं नाही, आहे तेवढे तयार टाकायचे म्हणजे 13.5. आलं लक्षात समोरच्या बाजूसाठी. आता इथे मी काय करते 13.5 वरती मार्किंग करून घेते. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. हे पा इथे मी 13.5 वरती मार्किंग करून घेते. हे पा 13.5 इथे मी 13.5 वरती मार्किंग करून घेतलं, अशी लाईन ओढून घेते. उंचीचं माप आहे तेवढं टाकलं म्हणजे ब्लाऊजची आपली तयार होणारी उंची माप टाकून झालं. आता 1.5 इंच मार्किंग करून घ्या नेहमीप्रमाणे, सर्व साईजमध्येच आपण करतो 1.5 इंच. हे पहा ह्या बाजूला 1.5 इंच. नंतर आपल्याला शोल्डर गळारुंदी टाकावी लागते, त्याआधी 1.5 इंच, कारण की कटोरीची थोडीशी बाजू आपली ह्या बाजूला येते म्हणूनसाठी थोडंसं असं मार्किंग करून घ्या. 1.5 इंच लिहून ठेवते. ते आपण सर्व साईजमध्येच घेतो, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते, वहीमध्ये लिहून ठेवत चला म्हणजे चुकत नाही. प्रत्येक वेळेस मी सांगत असते तरी सुद्धा समजून तुम्हाला. आता हे परफेक्ट झालं. आता शोल्डर किती टाकायचं 6.5 इंच. हे पा जेवढा आपल्याला पाठीच्या बाजूला, हे पा नाहीतर पाठीची बाजू घ्या, सोपं झालं हे. हे पा पाठीची बाजू घ्या, किती शोल्डर ठेवलं मोजून सुद्धा बघूया आपण परत. हे पा 6.5 इंच ठेवलं. आलं लक्षात. परफेक्ट आहे म्हणून समजून सांगते. हे पा असं ठेवा इथे. हे पा झालं बरोबर. इथे गळारुंदीचं सुद्धा लगेच माप टाकून घ्या. गळारुंदी झाली, शोल्डरसुद्धा माप टाकून झालं. आता पेपर बाजूला घेते. हे पा झालं बरोबर. भरतंय का व्यवस्थित बघून घ्यायचं, परफेक्ट भरते. हे पा ही गळारुंदी झाली, हे शोल्डरचं माप टाकून झालं. इथे शिलाईमध्ये जाईल, इथे तुमचं एवढं शिलाईमध्ये जाईल, बाही जोडण्यामध्ये जाईल, इकडच्या बाजूला तुमचं पायपिंग करण्यामध्ये जाईल 1/2 इंच. आलं लक्षात. आता मुंढा जेवढं शोल्डर तेवढाच मुंढा लगेच माप टाकून घ्यायचं इथे खालच्या बाजूला. हे पा मुंड्याचं माप 6.5 इंचावरती टाकून घेतलं. जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा ठेवला, लक्षात ठेवा. हे पा जेवढं शोल्डर तेवढंच मुंडा. आता इथे मी छातीचा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेते. ही लाईन सोडून द्या 1.5 इंचाची, त्याच्या पुढे मार्किंग करून घ्या. हे पा हे सोडून द्या, अंतर सोडून द्यावं लागतं. ते कशासाठी, कटोरीचा आकार येतो म्हणून ते सोडून द्यायचं. पुढच्या बाजूला 8 इंच मार्किंग करून घ्या. 8 इंच छातीचा चौथा भाग 8 इंच. ही लाईन सोडून पुढच्या बाजूला लाईनीवरती 8 इंच ठेवा, इथे पुढे मार्किंग करून घ्या. सोपं सांगितलं. आणि 2 इंच शिलाई मार्जिन. झालं बरोबर. त्या बाजूला अशी लाईन ओढून घ्या. आता इथे मी तुम्हाला नंतर समजून सांगते आपण कशासाठी उंची वाढवून घेतली. म्हणजे काय होतं, ते अंतर बऱ्याच वेळा इथं बसत नाही आहे, तुमच्या नक्की लक्षात आलेलं असेल. बसत नाही म्हणूनसाठी आपण थोडंसं उंचीमध्ये वाढवलं तरी चालतं. उलट उंची जर तुमची ब्लाऊजची व्यवस्थित असेल ना, पाठीच्या बाजूने ब्लाऊज वरती सरकत नाही, समोरच्या बाजूने ब्लाऊज वरती सरकत नाही, उंची वाढवून घेत जा. 1/2 इंच 1/4 इंचाने उंची नेहमी वाढवून घ्यायची. आणि प्रिन्सेस कट जर ब्लाऊज असेल तर 1 इंच वाढवून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाहीत. उलट ब्लाऊज छान बसतात. झालं बरोबर इथे माप टाकून. आता इथे गळारुंदीचं माप टाकायचं. गळारुंदी हे पा ही ठेवली तीच गळारुंदी आपल्याला इथे सुद्धा ठेवायची आहे. आता गळा उंचीचं माप आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे ब्लाऊजवरती. हे पा मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा बघायचं आपला गळा किती तयार आहे, बघत जा नेहमी. आणि गळा आहे तेवढा टाका, त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही करायचा अजिबात. हे पा ब्लाऊज ठेवला व्यवस्थित असा. आता पट्टीचा वापर करत शक्यतो मी बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. आता गळा मोजून घ्यावा लागतो. हे पा हे शोल्डर तयार. असं इथे पकडा टेप. हे पा एका लाईनीमध्ये बघायचं, अशी पट्टी ठेवा एका लाईनीमध्ये. हे पा इथे शोल्डरला टेप ठेवला मी आणि एका लाईनीमध्ये किती गळा तयार आहे 5.5. 5.5 तयार आहे. 5.5. आता इथे आहे तेवढं टाकते. परफेक्ट ब्लाऊज बसतात. एक तुम्ही शिलाई करून बघू शकता. आपण काय 1/2 इंचाने डाऊन करत नाही, त्यासाठी गळा आपण आहे तेवढंच टाकतो, वाढवून घेत नाहीये. आपण शोल्डर पण शिलाई करताना काय करतो, सरळमध्ये करत असतो, क्रॉसमध्ये घेत नाहीये. त्यासाठी आपल्याला इथे डाऊन करायचं नाहीये, आहे तेवढंच गळा टाकायचा आहे. त्यासाठी 5.5 माझा इथे तयार आहे, तर मी आहे तेवढं टाकला. आता जेवढी आपण गळारुंदी ठेवली तेवढीच ठेवायची आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही करायचा. हे पहा बोटनेक आहे म्हणून समजून सांगतो. हे पहा आता ह्या बाजूला सुद्धा अशी लाईन ओढून घ्या. आता आकार देताना काय करायचं, समोरच्या गळ्याचा आकार खूप महत्त्वाचा असता, ते लक्षात ठेवत जा. 1.5 इंच मार्किंग करून घ्यावं लागतं. 1.5 इंच लक्षात ठेवत जा. 1.5 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवत चला. बोटनेकमध्ये समोरचा गळा 1.5 इंच इथं. जर तुम्ही जास्त खाली घेतलं तर आकार जास्त असा पसरट होऊ शकतो, दिसायला व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी इथून 1.5 इंच घ्यायचं, लक्षात ठेवत जाऊ. मग तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार द्या, पण इथून 1.5 इंच घ्यावंच लागतं. आता मग नंतर काय करायचं आकार देताना, हे पा इथून द्या ह्या बाजूला. हे पा अशा पद्धतीने
झालं बरोबर, आलं लक्षात. ही पद्धत नेहमी लक्षात ठेवायची आहे. आता इथे समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून आतमध्ये पाऊण इंचावरती मार्किंग करून घ्या. पाऊण इंच इथून आतमध्ये पाऊण इंच लक्षात ठेवत जा. बोटनेक असल्यामुळे इथून आतमध्ये पाऊण इंच मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, हे क्रॉसमध्ये लाईन अशी ओढून घ्या. शक्यतो पट्टीचा वापर करत जा. हे अशी लाईन ओढून घ्यायची. झालं बरोबर. बोटनेक असल्यामुळे ती पद्धत वापरावीच लागते आपल्याला इथे. आता इथून आतमध्ये 1 इंच सोप्पं आहे एकदम. ह्याच्यावरती ठेवायचं टेप. इथून 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं नेहमी पद्धत. आता इथे मध्य करून घेतलं तरी चालेल किंवा नाही घेतलं तरी सुद्धा चालेल. मग इथून असा आकार देऊन घ्यायचा. हे इथून ह्या बाजूला घ्यायचा, इकडून अशा पद्धतीने वरती घ्यायचं. हे कमी कमी करत हे अशा पद्धतीने, किंवा ह्या बाजूने द्यायचा. इथून इथून घेऊन जिथे आपण हे मार्किंग केलं का इथपर्यंत, तिथून घेऊन मग अशा पद्धतीने इथं मिळवायचं. हे अशा पद्धतीने इकडं. हे सोप्पं आहे एकदम. बोटनेकसाठी अशा पद्धतीनेच आपल्याला इथे आकार द्यावा लागतो. हे झालं बरोबर. आता इथे कटोरीचं माप टाकायचं आहे. हे 1.5 इंच पकडा. आता इथे हे आज आपण किती बघतोय, 32 साईजमध्ये बघतोय ना. आता 32 साईजमध्ये कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं, फक्त हा बोटनेक असल्यामुळे. आता 32 साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी किती लागते, 5 इंच लागते. त्याच्यामध्ये 2 इंच वाढवून घ्यावं लागतं. 5 इंच टाकायचे आणि त्याच्यामध्ये 2 इंच लागतं, शिलाईसाठी लागतं त्यासाठी. आता 5 इंच आपली तयार होणार, 2 इंच जास्तीचं लागतं. लक्षात ठेवत जा. आता इथून पकडायचं, ही लाईन पकडायची. सर्वात आधी 5 इंच मार्किंग करून घ्या तयारचं. हे इथं घेतलं मी. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी समजून सांगितलं आहे. व्हिडिओ कटिंगचं सुद्धा टाकला आणि शिलाईचं सुद्धा टाकलेलं आहे तुम्हाला. हे 5 इंच झालं बरोबर, आणि 2 इंच जास्त घ्यायचं आहे. हे इथे मी 2 इंच घेतलं. थोडंसं मोठं करते माप. हे परत एकदा सांगते. हे 5 इंच टाकलं आणि 2 इंच वाढून घेतलं. 2 लिहून ठेवते म्हणजे समजायला आणखीन सोपं पडेल. आता ही आपली फिटिंगची बाजू आहे. लक्षात ठेवत जा नेहमी. बऱ्याच वेळा काय होतं, तिथे मुंडा आपला बोटनेकमुळे डीप असल्यामुळे हे अंतरनं थोडंसं आपलं उंचीला वाढवून घेतलं, म्हणजे ब्लाऊजची उंची वाढवून घेतली मागाशी पाठीच्या बाजूची. लक्षात ठेवा. आता इथे बघा, हे हे अंतर तयार आहे. हे अंतर आपलं तयार आहे. असं पकडायचं इथे आणि इथे असं पकडा आणि ह्या मार्किंगवरती ठेवून घ्या. हे झालं बरोबर. इथे एक मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवत जा. हे परत एकदा सांगते. हे तयार झालं. असं पकडा, ब्लाऊज पकडा असा आणि असं ठेवून घ्या. मोजून सुद्धा दाखवते लगेच, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते अंतर मी किती पकडलं. हे इथून इथपर्यंत माझं किती भरतंय, 5.5 इंच भरते. 5.5 इंच भरते. झालं परफेक्ट. हे 5.5 भरलं. आता 1 इंच शिलाईसाठी लागतं. इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. आपल्या इथे क्रॉसपट्टीसाठी जोडताना लागतंच, इथे बाही जोडण्यामध्ये लागतंच. तेवढं तयार पकडून नाही चालत. 1 इंच जास्त घ्यावं लागतं. म्हणजे हे तयार अधिक 1 इंच घ्यावं लागतं. लक्षात ठेवत जा. आता हे माझं जेवढं भरलं, किती भरलं, 5.5 भरलं होतं. मग खालच्या बाजूला 1 इंच घ्या. हे किती जागा कमी राहते तिथं. त्यासाठी काय केलं मी, उंची वाढून घेत जा. बोटनेक कटिंग करायचं असेल तर उंची वाढून घेत जा, कारण की माझी पद्धत थोडीशी वेगळी असल्यामुळे त्यासाठी मी तुम्हाला कितीतरी समजून सांगत असते, म्हणजे तुमचं पण कुठे चुकू नाही म्हणूनसाठी. हे अंतर असतं ते. मग किती खाली आलं, एवढं नसतं वाढून घेतलं तर अजून खाली आलं असतं. आपल्याला क्रॉसपट्टी शक्यतो सेपरेटच काढणार आहोत. होईल व्यवस्थित ते. हे आता अशी मी लाईन ओढून घेते. आता इथं काय करायचं, हे इथे अशी लाईन ओढून घ्या. हे अंतर नाही मोजलं तरी चालेल, अशी लाईन ओढून घ्या. जेवढं शिल्लक असेल तेवढं. हे आपण काय केलं, परत एकदा सांगते. हे तयार लक्ष देऊन बघा. आता इथे हे तयार असं ठेवलं. इथे आलं लक्षात. खालच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतलं. ते कशासाठी, इथे अर्धा इंच लागेल शिलाईसाठी, इथे अर्धा इंच लागेल. त्यासाठी इथे अर्धा, ह्यातला अर्धा इथे लागेल, ह्यातला अर्धा इथे लागेल क्रॉसपट्टी जोडण्यासाठी. त्यासाठी हे तयार अधिक 1 इंच वाढवून घेतलं. आलं लक्षात. आणि जेवढं शिल्लक राहिलं खालच्या बाजूला, हे आपण हे 2 इंच घेतलं होतं का, म्हणजे इथपर्यंत ती लाईन फक्त ह्याला अशी जोडून घेतली. आलं लक्षात. सोपं सांगितलं एकदम. आता इथं काय करायचं, निम्म करून घ्यावं लागतं. हे इथून इथपर्यंत निम्म करून घ्यायचं. हे असा टेप पकडा. हे कटोरी टक्स आपला त्याच्यावरती येतो, म्हणूनसाठी ते निम्म करून घ्यायचं. हे निम्म झालं. हे झालं मार्किंग करून. परत एकदा सांगते. हे 2 इंचची लाईन, त्याच्यावरती असा टेप पकडायचा. हे किती सुद्धा भरू द्यात, निम्म करून घ्यायचं. कटोरी टक्स आपला त्याच्यावरती येतो. हे झालं निम्म. झालं बरोबर. आता इथं काय करायचं, ही लाईन आहे का, ह्याला जोडून घ्या. हे ही लाईन अशी ह्याला जोडून घ्यायची. हे अशा पद्धतीने. आलं लक्षात. हे इथं आपण लाईन ओढली का, इकडून ही लाईन ह्याचा मध्य केला, इथे मध्य आला, मग ती लाईन ह्याला अशी जोडून घ्या. कटोरीचा आकार व्यवस्थित येतो म्हणूनसाठी. आलं लक्षात. हे झालं बरोबर. आता ही आपली समोरची बाजू. हे ही समोरची बाजू. आता इथे आणि हे अंतर म्हणजे हा गळा आपला.
कटोरीचा गळा ना आलं का लक्षात, आणि आपली क्रॉसपट्टी हे तयार झालं. आता असं इथे ठेवून बघा, आपला हा गळा झाला, आलं का लक्षात. असं पकडायचं, क्रॉसमध्ये पकडायचं थोडंसं. आता इथे जिथे तयार आहे तिथे लगेच असं मार्किंग करून घ्या. तुमची क्रॉसपट्टी कुठे तयार आहे, इथे माझी तयार आहे, हे पा लक्ष देऊन बघा, थोडंसं मार्किंग करते नॉर्मलमध्ये. हे पा इथे तयार आहे, बघू शकता. हे पा एवढं अंतर, त्यासाठी समजून सांगते. हे पा एवढं अंतर माझं तयार आहे, म्हणजे पायपिंग आणि क्रॉसपट्टी. हे पा असं पकडा, तयार, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यावं लागतं. हे पा तयार असं क्रॉसमध्ये पकडा, लक्षात ठेवा. हे पा झालं, बरोबर मार्किंग करून झालं. आता इथं काय करायचं, खालच्या बाजूला लगेच 1 इंच वाढवून घ्या. 1 इंच शिलाईसाठी लागतं, ते कुठं लागतं, हे पा 1 इंच वाढवून घेतलं. इथं अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. आलं लक्षात. ही सुद्धा बाजू तीच पद्धत आणि ही सुद्धा बाजू तीच पद्धत. आलं लक्षात. तयार अधिक 1 इंच, तयार अधिक 1 इंच, म्हणजे ही बाजू तयार अधिक 1 इंच, इकडची बाजू तयार अधिक 1 इंच. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता हे झालं बरोबर. आता ह्यातला अर्धा पायपिंगसाठी लागेल आणि ह्यामधला अर्धा क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात. आता हे खालचं पकडायचं, आपण हे शिलाईसाठी पकडलं ना, शिलाईच्या सहित झालं आता हे आपलं. आता इथं काय करायचं, हे पा ही लाईन आता अशी ह्याला जोडून घ्या. हे पा आलं लक्षात. ह्याचा मध्य केला, इथून ही लाईन ह्याला जोडून घेतली. आता ह्याचं बरोबर असं आपण मार्किंग केलं आत्ताच, तयार अधिक 1 इंच शिलाईच्या सहित झालं. ती लाईन आपण ह्याला जोडून घेतली. आलं लक्षात. सोपं झालं हे एकदम. आता इथं काय करायचं, असा पट्टीचा वापर करा, गळ्याची लाईन ह्याला जोडून घ्या. हे पा अशा पद्धतीने झालं व्यवस्थित. आलं लक्षात. सोपं सांगितलं एकदम. त्यासाठी मी तुम्हाला डबल सांगत असते, म्हणजे तुमचं कुठेही चुकणार नाही आहे. त्यासाठी हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेली पद्धत असणार आहे. आता इथून इथे वरच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. इथून वरच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून मी घेतलं. हे पा थोडंसं मोठं करते, 1 इंच घेतलं, झालं बरोबर. आता इथे काय करा, हे पा बोटनेक असल्यामुळे काय झालं, आपण आकार इथून दिला ना, आणि हा सुद्धा आकार थोडासा असा आतल्या बाजूला आला ना बोटनेक असल्यामुळे. आता आकार देताना कशा पद्धतीने द्यावा लागतो, हे पा लक्ष देऊन बघा थोडंसं. आता असा टेप पकडायचं इथे. हे पा आता इथे सुद्धा पकडायचं आहे. मध्य केलं ना आपण, इथे पकडून धरायचं एकदम असं पॅकमध्ये. हे पा आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. आपला हा गळा आहे ना त्याच्यावरती ठेवून घ्यायचं, म्हणजे हे टोक. हे पा असं ठेवून घेतलं मी. आता हे टोक ह्या बाजूचं ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पा अशा पद्धतीने. आता फक्त टेप इथं खाली ठेवा, लक्षात ठेवा, इथं खाली ठेवायचं. जिथे तुमचा गळा आलेला आहे वरून तिथं खाली ठेवायचं. हे पा हे टेपचं टोक परत एकदा सांगितलं त्यासाठी. हे पा असं पकडायचं, इथे फक्त टेप असा फिरवून घ्यायचा नेहमीप्रमाणे. हे पा इथपर्यंत येते, मुंड्याच्या समोर बरोबर. हे पा इथपर्यंत आलं. परत एकदा दाखवते, आलं लक्षात. हे पा हे टेपचं टोक इथं गळ्याच्या खाली पकडायचं. इथे हा मध्य आहे. हे पा असं पकडायचं. आलं लक्षात. फक्त इथे हलू देऊ नका, फक्त टेप ह्या बाजूला असा थोडा असा फिरवून घ्यायचा. आहे पा बरोबर आलं इथे. आता इथं आकार देताना काय करायचं, हे पा इथून द्या. इथून आपण इथे 1 इंच घेतलं ना, मग इथून आकार द्यायचा. हे पा अंतर कमी राहू देत, काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला ते शिलाईसाठी वाढूनच घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हा आकार हे पा इथून इथे आपण मार्किंग केलं का तिथं असं मिळवायचं. हे पा अशा पद्धतीने. परत एकदा आकार द्या त्याच्यावरून. अंतर थोडंसं राहू देत, काही प्रॉब्लेम नाही. आपण दुसऱ्या पेपरवरती वाढून घेऊया. आपण दरवेळेस काय करत असतो, ह्याच्यावरती असं कट करत असतो, पण ब्लाऊज पिसावरती ठेवून आपण मार्किंग ते वाढवत असतो. पण आपण इथे काय करणार आहोत, तुम्हाला मी तयार करून दाखवते दुसऱ्या पेपरवरती. मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं बघा कशा पद्धतीने आपल्या पेपरवरती घ्यायचं. फक्त एवढंच अंतर तर वाढवायचं आहे तुम्हाला. एकदाच फक्त पेपर कटिंग करून ठेवा. आलं लक्षात. तुम्हाला कालचा व्हिडिओ बघा कटिंगचा, म्हणजे नेमकं लक्षात येईल आपल्याला कशा पद्धतीने वाढून घ्यायचं. आता इथे बघा आकार अशा पद्धतीने झाला. थोडंसं इथे घ्या मिळवून. हे पा लगेच असं घ्यायचं समोर थोडंसं. हे पा म्हणजे हा आपला गळा. आलं लक्षात. हे पा थोडंसं फक्त इथे घ्यायचं, म्हणजे आकारसुद्धा असा अर्धगोल इथून दिसला पाहिजे. हे पा इथून आकार आला ना आपला, इथून आपण 1.5 इंच घेतलं ना, मग दरवेळेस काय करतो आपण, असा आकार इथे चिटकून असतो आपला पार. हे पा अशा पद्धतीने असतो आकार, मग हे बरोबर होऊन जातं. पण आकारात आता बोटनेक असल्यामुळे कुठं आला, इथं आला. म्हणून काय करायचं, थोडंसं असा आकार देऊन घेतलं तरीसुद्धा चालतो. मग नंतर असा आकार देऊन घ्या इकडून. परत दुसऱ्या पेपरवरती आपण व्यवस्थित असं करून घेऊया. हे पा झालं बरोबर. आलं लक्षात. वाटलंच तर काय करा, एक फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजायला आणखी ते सोपं पडेल त्यासाठी. आता हे अंतर आहे ना, मधलं अंतर तुमचं तयार होणारं परफेक्ट अंतर असणार आहे. आता शिलाईसाठी फक्त दुसऱ्या पेपरवरती आपण वाढून दाखवणारच आहे मी तुम्हाला. आता हे आपण सर्वात आधी कट करून घेऊया. हे पा इथून कट करा. हे पा अशा पद्धतीने इथून ज्या ज्या लाईनी आहेत ना मार्किंग केलेला, आता हे कट करून टाका. क्रॉसपट्टी सेपरेट काढायची आहे आपल्याला इथे, ते काय घ्यायचं नाही आहे. आता हा आकार इथून
मार्किंग केलेला. आता हा आकार, मुंड्याचा आकार परफेक्ट आपला हा. बोटनेक असल्यामुळे मुंडा थोडासा डीपमध्ये येतो, लक्षात ठेवा. त्यासाठी त्या पद्धतीने आपल्या इथे कटिंग होतं. हे पहा. आता हा गळा, हे पहा दाखवते मी इथे फक्त तुम्हाला. हे पहा, हे पहा इथून हा आकार इथे, हे पहा इथपर्यंत हे कट झालेलं आहे. आता कटोरी कट करताना कशी करायची, हे पहा इथून कट करून घ्या. लक्ष देऊन बघा. हे पहा इथपर्यंत. हे पहा जोडताना सुद्धा त्याच पद्धतीने जोडायचे, म्हणजे आकार इथे तुमचं परफेक्ट आणि व्यवस्थित येऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने तुमचा गळा सुद्धा परफेक्ट येणार ना. इथे असा गळ्याचा आकार गोलमध्ये आलं लक्षात. हे पहा बाजूला ठेवते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. लगेच बघा कमी जास्त असतं. हे पहा असं ठेवून घेतलं, प्लेन करून घ्या पूर्ण पेपर. जवळून दाखवते, जास्त आहे एका लाईनमध्ये करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घ्या लगेच. हे पहा ओपन करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे ही सुद्धा बाजू एकसारखी होते, ही सुद्धा बाजू आपली एकसारखी होते. शिलाई होऊन ते परफेक्ट होऊन जातं अंतर, लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे दोन्ही सुद्धा बरोबर झालं. आता इथे आपण सर्वात आधी थोडंसं जर तुम्हाला जोडायला कमी पडलं ना तर वाढवून घ्यावं लागतं. ते आपण दरवेळेस काय करतो, ब्लाऊज पिसाच्या कापडावरती वाढवतो. पण आपण आता इथे दुसरं पेपर कटिंग लगेच तुम्हाला करून दाखवते. नंतर हे नाही वापरलं तरी सुद्धा तुम्ही चालेल, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा मी हा दुसरा पेपर घेतला. सर्वात आधी काय करायचं, हे पहा आहे अशीच कटोरी ठेवून घ्या. आहे अशी ठेवून घ्या. हे पहा आणि आहे असंच सर्वात आधी मार्किंग करून घ्या. आपल्याला वाढवायचं कुठे, फक्त इथे अर्धा इंच, फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे. आपण ते कापडावरती वाढवतो, लक्षात ठेवा. पण आपण ह्याच्यावरती आता इथे वाढवून घेणार आहोत डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला ठेवायला बरं पडेल डायरेक्ट कापडावरती. मग हे काय तुम्हाला इथे लागणार नाही आहे. नंतर आपण हे सर्वात आधी तयार करून घेऊया. आता सर्वात आधी कटोरी आहे अशीच ठेवा आणि आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. इथे बघू शकता मी कटोरी आहे अशी ठेवली, बघू शकता. हे पहा आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता हे मी बाजूला ठेवून घेते. थोडंसं मार्किंग इथे करते मी. हे पहा झालं बरोबर. आकार नसेल व्यवस्थित आला तर आकार व्यवस्थित करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं करून घ्या. इथे थोडंसं असं इथे बरोबर असा आकार देऊन घ्या. थोडंसं गोल दिला तरी सुद्धा चालतो. हे पहा अशा पद्धतीने आकार करून घ्यायचे व्यवस्थित. ही सुद्धा बाजू व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने झालं बरोबर. आता इथं काय करायचं, अर्धा इंच वाढून घ्यायचं खालच्या बाजूला. अर्धा इंच फक्त. बऱ्याच वेळा काय होतं, जोडायला कमी पडतं. कालचा शिलाईचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. शिल्लक राहिले तर कट करून टाकता येतं, पण जोडायला कमी पडलं तर काय होतं, मग ह्या बाजूला हे पहा ही बाजू मग कट करावी लागते खालून. इथं जर जोडायला तुम्हाला कमी पडलं, इथपर्यंतच आलं तुमची जोडून बाजू, जोडायला कमी पडलं तर कट करून टाकावं लागतं. क्रॉसपट्टी परत वरच्या बाजूला जाते, म्हणजे ब्लाऊजची उंची कमी होणार. आलं लक्षात. त्यासाठी इथे वाढवून घ्या. आलं लक्षात. त्यासाठी समजून सांगत असते. अर्धा इंचाने वाढून घ्या. शिल्लक राहिले तर कट करून टाका एका लाईनीमध्ये. आलं लक्षात. कालचा कटोरी ब्लाऊज शिलाईचा व्हिडिओ बघा, त्याच पद्धतीने तुम्हाला ही शिलाईसुद्धा करावी लागणार आहे, लक्षात ठेवा. हे पहा फक्त अर्धा इंच वाढून घ्या आणि इथे अर्धा इंच. हे पहा अर्धा इंच वाढवलं, अशी लाईन ओढून घ्या, सरळ लाईन ओढून घ्या. सोपं आहे एकदम. हे पहा हे झालं बरोबर. आता हे आपण कट करूया सर्वात आधी. आता हे कट करूया. हे पहा इथून हे पहा अशा पद्धतीने हा गळा आपला, कटोरीचा गळा इथून कट करा. हे आता ही बाजू इथून असं ज्या पद्धतीने आकार दिला त्या पद्धतीने. आता इथं काय करा, जास्तीचं आहे ना थोडंसं. हे पहा आपण जेवढं वाढवलं तेवढंच घ्यायचं. आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवलं. हे पहा परत एकदा दाखवते. हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने जवळून दाखवते. हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा पूर्ण प्लेन करून घ्या. जेवढं पाहिजे ना तेवढंच आपल्याला होऊन जातं. ते जास्तीच असेल तर कट होऊन जातं. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी. आता इथे काय करते मी, एका लाईनीमध्ये ते करून घेते. हे पहा ही बाजू जास्त असतेच, लक्षात ठेवा. ही काय बाजू लागत नाही, तेवढं ते बरोबर कट होऊन जातं. लागतं कुठे, फक्त ही जोडताना बाजू लागते, म्हणजे इथं ही काय लागत नाही, पण आकार द्यायला व्यवस्थित होऊन जातं ना, म्हणजे आलं का लक्षात. त्यासाठी इथं पण थोडासा आकार देऊन घ्या. लागतं कुठे ही बाजू, म्हणजे बरोबर तेवढं अर्धा इंच राहतं. म्हणजे जोडताना आता इथे आपल्याला कमी पडणार नाही. आता ही बाजू वाढवून घेऊया.
आता हे काय आपल्याला लागणार नाही, आपण ह्याच्यावरती वाढवलं, आलं लक्षात, हे पाहिजे अर्धा इंच वाढवलं ना ह्याच्यावरती. आता ही बाजू आपली ते परफेक्ट झाली, ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही आहे. आपण हे डायरेक्ट कापडावरती वाढवत असतो, पण आता इथे आपण पेपरवरती वाढवलं कसं ते बघितलं, आलं लक्षात. आता हे बाजूला ठेवून द्या, लक्षात ठेवायचं आहे, हे काय आता इथे लागणार नाही. आता इथे मी हे वाढवून घ्यायचं फक्त. आपण काय करतो दरवेळेस कापडावरती वाढवतो ना, हे इथं अर्धा आणि इथं अर्धा वाढवतो, फक्त आता पेपरवरती वाढवून तयार करून ठेवा. म्हणजे काय होतं, हे जर तुम्ही तयार केलं डायरेक्ट ब्लाऊज पिसाच्या कापडावरती ठेवायचं, कट करून ठेवायचं. हे पहा, आहे असं सर्वात आधी मार्किंग करून घ्या, आहे असंच मार्किंग करून घ्या, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. नंतर वाढवून घ्यायचं आहे. आणि किती वाढवून घ्यायचं, तुम्ही जेवढं इथे शिलाईमध्ये पकडणार ना तेवढं वाढवून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज पीस सिल्की असतात, पटकन निघून जातं, म्हणजे पटकन असे फसकले जातात. त्यासाठी थोडंसं वाढवून घ्या. इथे तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडतं तेवढं शक्यतो अर्धा इंच वाढवून घ्या. आता इथे मी सर्वात आधी आहे असंच मार्किंग करून घेते, आहे असंच. नंतर कसं वाढवायचं ते सांगते. इथे बघू शकता मी आहे असं ठेवून मार्किंग करून घेतलं. आता हे मी बाजूला ठेवून घेते. आता हे काय आपल्याला लागणार नाही आहे, बाजूला ठेवून देते, ते काय लागणार नाही आता इथे. आता ह्याच्यावरती काय करायचं, टेप घ्या, अर्धा इंच वाढवून घ्यायचं. हे पा कुठं वाढवायचं, हे फक्त ही बाजू लक्षात ठेवा. म्हणजे ब्लाऊजची कुठली बाजू वाढवायची, हे पा ही बाजू, फक्त ही बाजू वाढवायची. इथे बाही जोडण्यामध्ये लागेल, इथे कटोरी जोडण्यामध्ये लागेल, मग तेवढं कमी पडतं. हे आपलं तयार होतं, इथे हे अंतर ना तुमचं तयार होईल, लक्षात ठेवा. हे पा बरोबर परफेक्ट आहे, तयार होईल तुमचं. नाही मोजलं तरी सुद्धा चालेल, हे अंतर तुमचं परफेक्ट तयार होईल. आता वाढवायचं कुठे, ह्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्या आणि ह्या बाजूला अर्धा इंच. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडचाल ना तेवढं तुम्हाला इथे वाढवून घ्यायचं, लक्षात ठेवा. आता इथे आकार देताना काय का थोडं 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 मार्किंग करून घ्या ह्या बाजूला. हे पा इथपर्यंत, जास्त नाही, इकडच्या बाजूला सुद्धा जास्त घ्यायचं नाही असं. हे पा तेवढाच आकार, फक्त इथला एवढाच आकार. हे पा व्यवस्थित करून घ्या, ह्याच पेपरवरती व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊज पिसावरती पटकन ठेवून तुम्हाला मार्किंग करायला सोपं पडेल. हे पा आता ही सुद्धा बाजू, हे पा इकडं घ्यायचं, इकडं घ्यायचं. हे पा अशा पद्धतीने आकार देऊन घ्या, असं अर्ध गोल. हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित होऊन जाईल. हे पा झालं बरोबर, इथे सुद्धा झालं बरोबर. एवढंच आकार फक्त वाढवायचा. ह्या बाजूला तुम्ही असं कमी करून घेतलं तरी चालेल, इकडं आणखीन. हे पा फक्त तेवढंच वाढून घ्या. हे पा इकडं असं कमी करून घ्या, तेवढंच वाढवा. फक्त आकार फक्त इथं अर्ध गोल आला पाहिजे, त्या पद्धतीने इथं मार्किंग करून घ्या. हे पा हे सुद्धा थोडंसं असं करून घ्या, थोडंसं नॉर्मलमध्ये, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल तुमचं. तिथे इकडे कुठे वाढवू नका, लक्षात ठेवा. आहे असंच मार्किंग करून घ्या, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका, ते बरोबर होऊन जातं गळा समोरचा, लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे पा इथून कट करा. आता हे तुमचं परफेक्ट झालं. हे पा इथून हा आकार, हे पा अशा पद्धतीने इकडं वरच्या बाजूला कमी कमी. हे पा लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता तुम्हाला हे वाढवायची ही गरज नाही ब्लाऊज पिसाच्या कापडावरती. आता हे परफेक्ट झालं तुमचं. त्यासाठी इथे मी तुम्हाला दुसरे सुद्धा पेपरवरती दाखवलं, म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाही आता कटिंग करताना. आता हे डायरेक्ट कापडावरती ठेवायचं, मार्किंग करून घ्यायचं. गळा फक्त आहे तेवढं टाकायचा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. हे पा थोडंसं सरळ मार्किंग करून घ्या, तिथे मागाशी दाखवलं त्या पद्धतीने. हे बरोबर झालं. हे पा असं ठेवून बघूया आपण इथे. हे पा अशा पद्धतीने, हे पा असं ठेवून बघितलं मी. हे पा परफेक्ट जोडायला पुरेल तुम्हाला कापडावरती सुद्धा. लक्षात ठेवायचं, शिल्लक राहिलं तरी राहू द्यात. नंतर आपण हे जोडून झालं ना की नंतर एका लाईनीमध्ये कट करून घ्या, लगेच कट करू नका. जर जोडायला कमी पडलं तर परत प्रॉब्लेम येतो, म्हणजे ब्लाऊजची उंची कमी होईल. आलं लक्षात. मगाशी सुद्धा हे तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. इथे आपण बघूया एवढं अंतर बरोबर आहे का आपलं, तेव्हा हे म्हणायचं आपलं बरोबर आलेलं आहे. म्हणजे गळा मोजताना बऱ्याच वेळा चुकतो गळा मोजताना, ते अंतर हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे हे तयार होणारं नंतर अंतर असतं, लक्षात ठेवायचं. नेहमी पद्धत मी शिलाई करताना सांगत असते बघा, तिथेच आपल्याला परफेक्ट ब्लाऊज बसत असतो. म्हणजे काय होतं, हे जर अंतर जास्त झालं तर काय होतं माहिती का, शोल्डर उतरलं जातं, आणि कमी झालं तर व्यवस्थित बसत नाही शोल्डर, मग पुढच्या बाजूला येतं. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. त्यासाठी मी गळा आहे तेवढं टाकायला सांगते. गळा पण व्यवस्थित मोजून घेत जा, लक्षात आलं. थोडंसं जवळून दाखवलेलं आहे मी त्यासाठी तुम्हाला इथे. आता इथे समजून सांगते. हे पा कटोरी तयार आहे, जवळून दाखवते, थोडंसं लक्ष देऊन बघा. आता इथे फक्त म्हणजे तुमचं पण कुठे चुकणार नाही म्हणूनसाठी समजून सांगत असते.
ब्लाऊज आपल्या तिथे शोल्डरमध्ये गळ्यामध्ये बसणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून सांगत असते. हे पहा आता इथे बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने, हे पहा हे आपलं हे अंतर आहे ना, मी शिलाई करताना सांगत असते बऱ्याच वेळा, हे आपलं अंतर परफेक्ट झालं पाहिजे. मापाचा ब्लाऊज कशा पद्धतीने असतो त्याच पद्धतीने हे आपलं शिलाईच्या सहित, म्हणजे हे सुद्धा आपलं शिलाई करून तेवढं झालं पाहिजे. आलं लक्षात? आता हे अंतर आपण ह्याच्यावरती बघूया आपलं बरोबर आहे का. आणि शिलाईला सुद्धा थोडीशी जागा राहिली पाहिजे. आलं का लक्षात? हे पहा बरोबर राहतंय, लक्ष देऊन बघा. हे पहा अशा पद्धतीने ठेवलं मी इथे, हे पहा बघू शकता. आता इथे बघा, लक्ष देऊन बघा फक्त. शोल्डर हे आपलं तयार शोल्डर झालं, ही आपली तयार जोडलेली कटोरी झाली. म्हणजे इथे तुमची जोडून नंतर कटोरी येणार आहे ब्लाऊजच्या मापावरती. आलं लक्षात? आता इथे बघू शकता, हे शोल्डरचं मी तयार शोल्डरचं माप इथे टाकून घेतलं. बघायचं म्हणजे तुम्ही सुद्धा असं बघा, आपला गळा माप टाकताना बरोबर आलेला आहे का, म्हणजे गळ्याचं माप टाकताना. आलं का लक्षात? आता इथे बघा आपली तुमची कटोरी जोडली जाणार इथे. म्हणजे हे जे अंतर असतं ना, हेच खूप महत्त्वाचं असतं. सांगत असते मी दरवेळेस सुद्धा शिलाई करताना, म्हणजे हे अंतर एवढं खूप महत्त्वाचं असतं. तिथेच आपल्या गळ्यामध्ये ब्लाऊज परफेक्ट बसतो, शोल्डरमध्ये सुद्धा ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो. हे जर अंतर वरच्या बाजूला जास्त झालं तर तिथे आपलं शोल्डर उतरलं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. त्यासाठी मी काय तुम्हाला सांगत असते दरवेळेस, गळा आहे तेवढं टाकत जा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. परत एकदा दाखवते, हे पहा हे तयारचं मार्किंग, हे तयारचं मार्किंग, कटोरी जोडलेली आहे, हे आपलं शोल्डर आहे. आता ह्याच्यावरती आपण बघूया कटिंग केलेलं आपलं बरोबर आहे का. बघू शकता बरोबर आहे. आता इथे काय तुमचं शोल्डर उतरलं जाणार नाही किंवा तुमचा गळा उतरला जाणार नाही. आलं का लक्षात? तुमच्या हे पहा वरच्या बाजूला राहिलं बरोबर एवढं शिलाईमध्ये, शोल्डर जोडण्यामध्ये राहिलं. इथे तुमची कटोरी जोडली जाणार ना. इथे बघू शकता खालच्या बाजूला सुद्धा पेपर शिल्लक राहिला, म्हणजे तुमचा एवढा कपडा शिल्लक राहील. आलं लक्षात? म्हणजे हे मधलं जे तुमचं अंतर आहे ना, परफेक्ट तयार होणारं अंतर आहे. म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला शोल्डरमध्ये गळ्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. इथे मी तुम्हाला इथे पेपरवरती सुद्धा समजून सांगितलं. आणि ही पद्धत नेहमी लक्षात ठेवत जा. ब्लाऊज कटिंग करताना हे तर खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवत जा. त्यासाठी गळा मोजताना व्यवस्थित मोजून घेत जा, बरोबर आहे का, तेवढं आपलं अंतर राहतंय का ते पण बघत जा. त्यासाठी ना गळा, हे पहा हे आपलं शोल्डर आहे का, हे पहा असा गळा ठेवायचा. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज घालतो ती पद्धत वापरायची, लक्षात ठेवत जा नेहमी. तिथून बरोबर असं तुम्ही पट्टीचा वापर करा, असा ठेवा ब्लाऊज. इथं फक्त गुढी पडू द्यायची नाही, ते खूप महत्त्वाचं असतं. गळा तर शोल्डर खूप महत्त्वाचं असतं. जरी कमरेत ब्लाऊज लूज झाला तरी आपण शिलाई देऊ शकतो, पण इथं डायरेक्ट आपण पायपिंग करत असतो. मग जर इथं नंतर जर शोल्डर उतरत असेल, समजा आपल्याला शिलाई द्यायची असेल, नंतर शिलाई देताना मग ते विचित्र दिसतं, काहीतरीच वेगळंच होऊन जातं. इथं गुढी पडणार तुमची. आलं का लक्षात? त्यासाठी समजून सांगत असते. इथं सुद्धा तुम्हाला शिलाई देता येणार नाही का, ते हे तयार झालं ना. त्यासाठी असं बघायचं नेहमी आपलं हे बरोबर आहे का. त्यासाठी ब्लाऊज पकडतानाच गळा मोजताना हे पहा अशा पद्धतीने पकडायचा, गुढी पडू द्यायची नाही. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज घालतो त्या पद्धतीने. मग पट्टीचं असं पकडा वाटलं तर पट्टीचा वापर करायचे सरळ, आणि गळा मोजून घ्यायचा आपला किती आहे. लक्षात आलं? सोपं सांगितलं, लक्षात ठेवत जा, खूप महत्त्वाचं आहे. आता कटोरी टक्स देताना काय करायचं, हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. इथे तुम्ही आडवा 1.5 इंच टाकला तरी सुद्धा चालेल, 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आणि उभा तुम्ही 2.25 ठेवला तरी चालेल, किंवा 2.5 इंच ठेवला तरी सुद्धा चालेल. शक्यतो 2.25 ठेवला तरी सुद्धा चालतो, बसायला परफेक्ट बसेल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं बरोबर. आता पाठीची बाजू आणि ही बाजू लागेल, कटोरी जोडतो ती बाजू आणि पाठीची बाजू लागेल क्रॉसपट्टीसाठी आपल्याला इथे. हे पहा आता सर्वात आधी हा दुसरा पेपर घेतला इथे मी. हे पहा जागा ठेवा थोडीशी इथे खालच्या बाजूला. वाटलंच तर काय करा, एक अशी लाईन ओढून घेते. आता इथं काय करायचं, ही पाठीची बाजू घेतली मी. हे पहा ही बाजू फिटिंगची आणि ही बाजू फिटिंगची, एकावरती एक ठेवा. हे पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. एकावरती एक ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने कमी जास्त होऊ देऊ नका इथे. आणि ही बाजू इथे अशी ठेवा आणि मार्किंग करून घ्या. इथे कुठपर्यंत येते तिथपर्यंत मार्किंग करून घ्या. हे पहा लक्ष देऊन बघा, ही बाजू अशी ठेवली, ही सुद्धा बाजू मी अशी ठेवली आणि मार्किंग करून घ्या इथे. हे झालं बरोबर. मोजत बसू नका, प्रत्येकाचं वेगवेगळं भरेल. हे पहा अंतर ते मार्किंग करून झालेलं आहे. आता ही लाईन ओढून झाली. हे पहा पाठीची बाजू आहे अशी ठेवा, लक्ष देऊन बघा. आता इथे हे पहा हे आपण आत्ता मार्किंग करून घेतलं का, हे ठेवून मार्किंग करून घेतलं होतं. हे पहा अशा पद्धतीने इथं भरलं बरोबर, ते मार्किंग इथं करून घ्या. झालं बरोबर. हे पहा ही बाजू राहू द्या, एक लाईन अशी ओढलेली आहे आपण. हे पहा आता ह्या बाजूला घेते मी थोडासा असा पेपर, म्हणजे घडीचं मार्किंग आपलं होईल. पाठीची बाजू ठेवूनच घडीचं मार्किंग करा, शिल्लक राहिली तरी राहू द्या, पण जोडायला कमी पडलं तर प्रॉब्लेम येतो. आलं लक्षात? हे पहा हे बाजूला ठेवते. आलं लक्षात? हे पहा हे ठेवून इथे मी मार्किंग करून घेतलं, इथे एक लाईन ओढून घेतली. आलं लक्षात? ही झाली उंची, असं ठेवून घेतलं. सांगते परत एकदा. हे पहा ही झाली घडी आपली, म्हणजे इथून इथपर्यंत
पाठीची बाजू ठेवा, पाठीची बाजू शक्यतो काढत जा, तेव्हा घडीचं मार्किंग व्यवस्थित होऊन जातं, क्रॉसपट्टी जोडायला पुरते. आलं लक्षात. आता इथे बघा ही बाजू घेते मी, आहे अशीच लाईन ओढा. हे पा आहे अशीच लाईन ओढून घ्यायची आहे. हे पा इथं अंतर का कमी भरलं, मुंडा थोडासा डीपमध्ये आला. आलं लक्षात. पण परफेक्ट जोडायला पुरेल, कमी जास्त अजिबात होणार नाही. आणि शिलाईचा कटोरी ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओ बघा, त्या पद्धतीने शिलाई करायचा आहे. फिटिंगसुद्धा त्याच पद्धतीने. शिल्लक राहिले तर लाईनमध्ये आकार देऊन कट करायचा आहे. शिलाईचा व्हिडिओ बघा कटोरी ब्लाऊजचा, कालचा व्हिडिओ टाकला होता. त्या पद्धतीने शिलाई केली तरी सुद्धा चालेल, फिटिंग केली तरी सुद्धा चालते. आता इथे खालच्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्या. अर्धा इंच जोडण्यामध्ये लागेल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, क्रॉसपट्टी कशी काढायची. अर्धा इंच घडी कशी टाकायची, तो व्हिडिओ बघा, लक्षात ठेवा. शिलाईसाठी लागतं, लक्षात ठेवायचं आहे. इथं आपली शिलाई नसते. हे पा इथे काही शिलाई नसते आपली. शिलाई कुठं असते आपली, इथे असते. त्यासाठी फक्त अर्धा इंच वाढवावं लागतं. घडी टाकताना त्या पद्धतीने टाका, म्हणजे तुमचं चुकणार नाही आहे कुठेच. आपण फक्त त्यासाठी इथे फक्त अर्धा इंच वाढवलं, ते कुठे लागतं, इथं लागेल. आता इथे वरच्या बाजूला अर्धा इंच वाढवून घ्या. हुक पट्टीच्या बाजूला आपली क्रॉसपट्टी अशी उंच जाते थोडीशी, लक्षात ठेवत जा, उंच जाते. तिथं थोडंसं अर्धा इंच वाढवून घ्या. वरच्या बाजूला इथे घ्यावंच लागतं. हे पा इथं मी अर्धा इंच वाढवलेलं आहे. हे पा इथून इथे अर्धा इंच वाढवलं, अर्धा इंच फक्त. हे पा इथं वाढवलं, मोजून घ्या व्यवस्थित. हे पा अशा पद्धतीने इथून काय करायचं, असा आकार देऊन घ्यायचा. हे पा अशा पद्धतीने इथं, किंवा ह्या बाजूने द्या इकडच्या बाजूला, किंवा ह्या बाजूने इकडच्या बाजूला घेतलं तरी चालेल. हे पाय सरळच ठेवा, असंच आहे असंच. आता हे मी इथे कट करून घेते. आता इथं आपल्याला बाही कट करून घ्यायची अजून. आणि शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडत जा. हे पा ही झाली तुमची परफेक्ट. आता ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका, घडी टाकताना त्या पद्धतीने टाका. हे पा हे झालं बरोबर. हे पा तुम्हाला कागदावरती दाखवते, म्हणजे पेपरवरती दाखवते घडी कशा पद्धतीने टाकायची. कापडाची घड्या हे पा अशा पद्धतीने ठेवायची. आता तुम्हाला जर डबल काढायची, हे पा एकदा घडी करायची कापडाची, परत एकदा घडी करायची, दोन निघतील ना तुमचे. हे पा अशी घडी करायची. हे पा झालं बरोबर. हे अशी घडी टाका, म्हणजे हे बंद बाजू होईल ना. आता हे आपण केलेलं म्हणजे पेपर आहे, आपण आत्ताच क्रॉसपट्टी कट केली, ह्याच्यावरती ठेवायची. हे पा झालं. दाखवते फक्त, म्हणजे तुमचं चुकणार नाही कुठे. आता इथं काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायचं, वाढवू नका, लक्षात ठेवा. परफेक्ट काढलेलं आहे. हे पा मी फक्त इथं दाखवते तुम्हाला. हे पा झालं बरोबर. आता फक्त इथे मी तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजे कशा पद्धतीने आपली इथे क्रॉसपट्टी कट होते ते दाखवते इथे. हे पा झाली तुमची क्रॉसपट्टी कट. उंच बाजू हुक पट्टीच्या बाजूला असते, ही सुद्धा उंच बाजू झाली आपली. आलं लक्षात. हे पा अशा पद्धतीने ही आपली क्रॉसपट्टी इथे कट झाली, म्हणजे ही क्रॉसपट्टी. आलं लक्षात. म्हणजे ही कापडाची तुमची होणार तयार, म्हणजे इथे तुमची शिलाई नसणार आहे. आणि शिलाईला कुठे लागेल, हे पाय अर्धा इंच वाढवून घेतलेलं आपण खाली घेतलं ना, आलं का लक्षात. खाली वाढवून घेतलेलं इथं लागेल. आता इथे लक्ष देऊन बघा, मग ते तुमचं इथे जोडण्यामध्ये लागेल. म्हणजे आपण इथे ह्या बाजूला आपली कटोरी असते की नाही, वरच्या बाजूला, आलं का लक्षात. हे पा इथं आपली कटोरी असते, हे पाच्या पद्धतीने जोडतो अर्धा इंच, आलं का लक्षात. इथे आपली शिलाई नसणार आहे, आलं लक्षात. त्या पद्धतीने मग ही परफेक्ट आपली क्रॉसपट्टी आहे. अशी काढून ठेवा आणि कापडाची घडी ह्या पद्धतीने घाला. मी आता दाखवलं पेपरवरती त्या पद्धतीने, म्हणजे तुमचं कुठेही चुकणार नाही. आता बाही काढायची आहे. पाठीची बाजू घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही, तो प्रॉब्लेम खूप होतो. अर्धा इंच कमी करून घ्यायचं, अर्धा इंच कमी करून घ्या. शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्या. का कमी करून घ्यायचं ते सुद्धा सांगते. हे पा दोन्ही बाजू जोडतो, अर्धा इंच शोल्डर कमी होतं, आलं लक्षात. बाही कशी जोडतो, मध्यावरती ठेवतो. दोन्ही जोडल्याच्या नंतर बाही जोडतो, बाही मध्यावरती ठेवतो, नंतर अशा पद्धतीने इथे आपण बाही जोडतो, आलं लक्षात. त्यासाठी अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचं. सोपं झालं एकदम. नवीनला सुद्धा पटकन जमेल एवढी सोपी पद्धत आहे. आता हे पाठीचं पेपर कटिंग, मग त्यासाठी आपण इथे अर्धा इंच कमी करून घ्यायचं, आलं लक्षात. विसरत जाऊ नका मापे, त्यासाठी सोपं करून सांगत असते, म्हणजे तुमचं कुठे इथं चुकणार सुद्धा नाही. आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंच कमी करून घेतलं ना, टेप पकडा तिथे. हे पा अशा पद्धतीने, हे पा इथे टेप पकडायचा. हे पा सोपं आहे. हे पा असा टेप पकडायचा. आता ज्या पद्धतीने आपण इथे बाही जोडतो का, ती पद्धत वापरायची आपल्याला इथे. हे पा असं गोल फक्त टेप फिरवून घ्या. किती भरते, 8.5 इंच भरते, 8.5 इंच भरते. आलं लक्षात. परत एकदा दाखवते. हे पा असा अर्धा इंचाच्या खाली जिथे आपण मार्किंग केलं तिथे असा टेप पकडा. सोपं आहे एकदम, नक्की जमेल. हे पा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं टेप फक्त.
8.5 इंच भरलं. आता किती भरलं? 8.5 असं लिहून घ्यायचं लगेच. परफेक्ट बाही जोडायला पुरते, लक्षात ठेवत जा. हे पा पेपर घेतला दुसरा, हे पा अशा पद्धतीने घडी करून घेते. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. अशी घडी करून घेते मी पेपरची व्यवस्थित. गुड पडले होते. आता इथं किती भरलं आपलं? 8.5 इंच भरलं. किती मुंडा मोजून किती भरलं? 8.5 भरलं. ही माझी बंद बाजू आहे. आता 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पा इथून, हे पा लक्ष देऊन बघा, इथून ह्या बाजूला 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. परफेक्ट झालं गडीचं मार्किंग. आलं लक्षात? आता बाही जोडायला परफेक्ट पुरते, कमी पडणार नाही अजिबात तुम्हाला. त्यासाठी आपण अशा पद्धतीने मोजून बघितलं. म्हणजे काय होतं, बाही आपण त्याच पद्धतीने जोडतो ना, म्हणजे आता जोडायला तुम्हाला कधी कमी पडणार नाही. आणि हीच पद्धत नेहमी वापरत जा, कोणताही तुमचा ब्लाऊज असू दे हीच पद्धत वापरत जा. आता जेवढं भरलं तेवढं इथं आपण इथे मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात? आता इथं काय करा, बाही बघा उंची किती आहे ते बघायचं. हे पा किती आहे? 5 इंच तयार आहे. हे पा लगेच काय करायचं, 5 इंच तयार आहे. हे पा 5 इंच तयार आहे, 1 इंच वाढवून घ्या. आस्तरचा ब्लाऊज असेल तर 1 इंच वाढवून घ्यायचं आस्तरच्या ब्लाऊजसाठी. इथं 1/2 इंच लागेल, इथं 1/2 इंच लागेल, वरती जोडण्यामध्ये लागेल. नाहीतर किंवा काय करायचं, हे पा इथं आपली बाही तयार आहे, असं पकडा, सोपं झालं. हे पा इथे मार्किंग करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचं. ते कुठे लागेल? यातला 1/2 इथं लागेल आणि ह्यातला 1/2 इथं लागेल, अस्तर जोडण्यामध्ये. आलं लक्षात? ही पद्धत वापरत जा. आणि साधा जर तुमचा म्हणजे साधा ब्लाऊज असेल, साधी बाही जर असेल तर 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं. मग इथं काय करावं लागतं, वरच्या बाजूला 1/2 लागतं आणि इथे 1 इंच लागतं. आपल्याला इथे हातशिलाई सुद्धा करावी लागते ना, म्हणूनसाठी. आलं लक्षात? एकदम असं सोपं सांगितलं. आता बाही उलटी करून घ्या. दंडगेर बघायचं आपल्या किती आहे. अशा पद्धतीने पकडा इथे. हे पा बंद बाजू आहे, ही पण बंद बाजू आहे, लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. आता शिलाईची पहिली टिप इथं जागाच नाही अजिबात, मग त्यासाठी 2 इंच वाढून घ्या लगेच ह्या बाजूला. हे पा लक्ष देऊन बघा, इथं फिटिंगची पहिली शिलाईची टिप असते. हे पा इथे असं पकडायचं. हे पा आणि इथं हे पा अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे दंडघेर आपला आला तिथे. आलं लक्षात? मग ह्या बाजूला लगेच 2 इंच जास्त घ्यायचं आहे. दंडघेर अधिक 2 इंच. हे पा हे झालं बरोबर. आपलं इथे उंचीचं सुद्धा माप बरोबर झालं. लाईन ओढायची राहिली होती आपल्या इथे. हे पा हे झालं बरोबर. दंडघेर अधिक 2 इंच घेतलं. आता वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार इथे मी 2.5 इंचावरती माप टाकून घेते. 2.5 इंच, इथून आतमध्ये 2 इंच. ते सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं. चार्टसुद्धा दिलेला आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, बघू शकता तुम्ही. आता बंद बाजूने 1 इंच, इथून बंद बाजूने 1 इंच माप टाकून घ्यायचं. हे पा अशा पद्धतीने. आता इथून 2 इंच घेतलं का आपण, आतमध्ये घेतलं, लक्षात ठेवा. इथून टाकलं आपण 2.5 इंच. मापे फक्त लक्षात ठेवत जा. हे पा बरोबर झालेलं आहे. आता आकार देऊन घ्यायचा. हे पा इथून द्या. हे पा सर्वात आधी एकदमच हलक्या हाताने, डायरेक्ट देता आला तर देऊ शकता. हे पा अशा पद्धतीने, डायरेक्ट देता आलं तर हे पा अशा पद्धतीने द्यायचा. झालं परफेक्ट. हे पा इथून थोडंसं जुळवून घ्या. हे पा थोडंसं 1/2 इंचाने आतमध्ये यायचं, 1/2 इंचाने आतमध्ये यायचं. थोडंसं जुळवून आलं पाहिजे. बऱ्याच वेळा तिथं काय होतं माहिती आहे का, मुंडा पुढे मागे होतं, त्यासाठी थोडं जुळवून घ्या. मग काय करायचं, हे पा इथून थोडंसं जुळवून घ्यायचं. मग ही बाजू हे पा अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचं. सोपं आहे एकदम. हे पा अशा पद्धतीने झालं बरोबर. परफेक्ट तुमचा इथे बाहीचा आकार झालेला आहे. आता ही खोलगड बाजू समोरच्या बाजूला असते, असं मार्किंग करून ठेवा. बऱ्याच वेळा बाही जोडताना चुकतं बरं का, तो प्रॉब्लेम होतो. आता इथे काय करायचं, हे पा हे कट करून घ्या. सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून कट करावं लागतं, लक्षात ठेवत जा. हे पाय वरचा आकार सर्वात आधी हा आकार कट करावा लागतो. मध्यावरती मार्किंग करून ठेवा. एक बाजू बाजूला घेतली, उंच बाजू बाजूला घेतली, ही झाली खोलगट बाजू. हे पा इथून थोडंसं आपण मार्किंग केलं होतं का नाही, तिथून थोडंसं पुढून जुळवून घ्यायचं. तिथून थोडंसं हे पा अशा पद्धतीने इथे आपण आकार दिला का, 1 इंच घेतलं होतं ना आतमध्ये तिथपर्यंत. हे पा बघू शकता परफेक्ट बाहीचं कटिंग झालेलं आहे. हे पा अशा पद्धतीने जुळवून राहिलं पाहिजे तिथे, म्हणजे कमी जास्त अजिबात होत नाही आहे. इथे आपलं परफेक्ट कट करून झालेलं आहे. बघू शकता बाहीची ही पद्धत नक्की वापरत जा. आणि मुंडा मोजूनच शक्यतो बाही काढत जा. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही आहे. आता तुम्हाला इथे मी दाखवते.
हे पहा, ही खोलगट समोरची बाजू असते आणि ही पाठीची बाजू आहे आपली. आता ही मध्य आहे, मार्किंग करून ठेवते, दाखवते लगेच तुम्हाला इथे, म्हणजे कुठली शंका निर्माण व्हायला नको तुमच्या मनामध्ये. हे पहा, मध्य झाला. आता हे जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो ना, हे पहा, त्यासाठी ते मध्यावरती ठेवते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, मध्य हा सुद्धा मध्य मी ह्याच्यावरती ठेवला, ह्या मध्यावरती हा मध्य ठेवला. बाही जोडतो ना आपण नंतर, शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर. हे पहा, आता इथे मी असं ठेवून घेतलं. लक्ष देऊन बघा. आता इथे हे पहा, बाही कशा पद्धतीने जोडतो ती पद्धत वापरायची इथे. हे पहा, परफेक्ट बाही जोडायला पुरते, तुम्हाला कमीसुद्धा पडणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि अशाच पद्धतीने बाहीचं सुद्धा पेपर कटिंग करून घ्या, म्हणजे काय होतं, तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही अजिबात, आणि जोडायला सुद्धा कमी पडणार नाही कुठेच. तुम्हाला एकदम असं सोपं करून समजून सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. हे आपलं परफेक्ट पेपर कटिंग करून झालेलं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.